टीव्ही सत्यमेव व्रतम। मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेला माझा विरोध आहे। रामदास आठवले। दलितांच्यावर अत्याचार झाला की लवकर आरोपी पकडला जात नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे, दलितांच्यावर अन्याय झाला तर आरोपी लवकर पकडावे। पोलीस बरोबर काम करत नाहीत। सरकार असताना दलितांच्यावर अन्याय होत असतील तर बरोबर नाही। मुख्यमंत्री यांना भेटणार आहे, यात विशेष लक्ष द्यावं असं सांगणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय। ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूकमध्ये महायुतीमध्ये एकत्र निवडणूक लढवाव्यात आणि आम्हालाही 3 ते 4 जागा द्याव्यात। पंचायत समितीच्या निवडणुकीत 6 ते 7 जागा मिळाव्यात। आमचा आंदोलनातून आलेला पक्ष आहे। आमचा पॉलिटिकल इमेज अजूनही म्हणावी तशी मिळाली नाही। आम्हाला जागा मिळाव्यात अशी मागणी आहे। शिर्डीला जाण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय माझा चुकीचा होता आणि मी शिर्डीमध्ये हरलो। मुळात मी चुकलो, मात्र मी हरलो आणि मोदींच्या बरोबर गेलो आणि मंत्री झालो। मी जिंकलो असतो तर मोदींच्याकडे गेलो नसतो। पाकव्याप्त काश्मीर व्हावा, भारत आणि पाकिस्तान एकत्र आले पाहिजेत, पण राजकीय लोक येऊ देत नाहीत। पाकिस्तानने आतंकवादी हल्ले करू नयेत। भारत पाकिस्तान संबंध येणाऱ्या काळात सुधारतील असं माझं मत आहे। तर लव जिहाद कायद्यामध्ये मुलीला मुसलमान बनवू नये, मुसलमान समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेला माझा विरोध आहे असं माझं मत आहे। असा कायदा होऊ नये। मुस्लिम आपलाच आहे। सबका साथ सबका विकास नरेंद्र मोदी यांचा नारा आहे। मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे। आमचं निवेदन आहे, दलितांवर अत्याचार झाल्यानंतर आरोपी लवकर पकडले जात नाही आहे आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी पकडण्यात आलेले, एक आरोपी पकडला नाही। पण SIT जे आहे ते SITमध्ये PSI किंवा असे जे मामूली अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांकडे ती इन्क्वायरी दिलेली आहे। आता जो सोमनाथ सूर्यवंशी आपला परभणीचा आहे, संविधानाचा अपमान झाल्यानंतर जे दलित तरुण महिला सगळ्या रस्त्यावर आल्या, काय हिंसक घटना, थोड्याचा दगडफेक किंवा काय टायर जाळणे अशा काही घटना घडल्याही, पण पोलिसांना काही एवढा राग येण्याची आवश्यकता नव्हती। म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीला जे मारलं, उलट त्यांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे होतं की संविधानाचा अपमान केल्यानंतर तुम्ही तीव्र आंदोलन केलेलं आहे। ठीक आहे, काय कायदेशीर केस असेल तुम्ही करा, पण त्याला मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे असे प्रकार देवेंद्रजींच्या काळामध्ये होणं आम्हाला योग्य वाटत नाही आहे। देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खाते आहे आणि ज्या दलितांनी भरभरून मतं देऊन आपल्याला सत्तेवर आणलेलं आहे, त्या दलितांच्या बद्दल अशी परिस्थिती असणं योग्य वाटत नाही आम्हाला। चांगल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी। आता सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये अजून पोलिसांना पकडलं जात नाही आहे। मग ते म्हणतात की मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करतायत, SIT इन्क्वायरी करतायत, SIT एके दिवशी इन्क्वायरी करणार। चांगला अधिकारी तिथे नेमला पाहिजे आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, पण ते होत नाही ॲक्शन। विक्रम गायकवाडच्या केसमध्ये एकच आरोपी पकडलेला आहे। आता एक आरोपी 22 वार करू शकतो का? आणि हा एक बॉडी बिल्डर होता, रोज एक्सरसाइज करत होता, त्यामुळं त्याला 4 जरी लोक त्याला मारायला आले तरी तो त्यांना बाजूला करू शकतो अशी त्याची बॉडी होती, रोज एक्सरसाइज करायचा। तर म्हणून हे पोलीस काय बरोबर इन्क्वायरी करत नाहीत, कुठल्या दबावाखाली पोलीस आहेत काय मला माहीत नाही आहे। पण या बघ रे मध्ये बोलणं मध्ये IPS अधिकारी जाऊ तर हे त्यामुळं दलितांना थोडी असुरक्षितता वाटते। म्हणजे सरकार आपलं असूनही या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं, ते सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे। मला वाटतं की याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालता कामा नये। एवढा निर्गुणपणे खून केल्यानंतर त्यामध्ये 8-10 लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे। तिचे जे भाऊ आहे ते बाकीचे आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांनी मिटवावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला होता आणि मुलीने त्याला धोक्याचा इशारा दिला होता की बाबा तुझ्यावर असा काहीतरी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हा मित्र आहे म्हणून तो गेला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला। तर ठीक आहे, तर थोडं माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लोक भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही, ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे।
त्यामुळं परभणीचं प्रकरण आणि हे प्रकरण जे बहुलच आहे त्यामध्ये विशेष लक्ष द्यावं असं एक आमचं म्हणणं आहे. आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहे ते अगोदर म्हणत होतो मी त्याप्रमाणे आम्हाला नाही स्वबळावर लढायचं असतं तर आम्ही यांच्यासोबत आलो नसतो महायुतीबरोबर. म्हणजे स्वबळावर लढून जर निवडून येणं शक्य असतं तर आम्ही इकडं युतीमध्ये आलो नसतो. आम्ही सगळ्या निवडणुका स्वबळावर लढलो असतो. पण स्वबळावर लढण्याची आमची भूमिका नाही. एकतर महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका आहे आणि आम्हाला जागा द्याव्यात. अजून आमचा पक्ष हा आंदोलनातून आलेला आमचा पक्ष आहे. अजून आमच्या पक्षाला पॉलिटिकल जे इमेज आहे ते अजून तेवढं आम्हाला मिळालेलं नाही आहे. आम्ही आमच्या मतावर दलितांच्या मतावर आम्ही निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. पण तो सगळ्या जाती जमातीचा अजून होऊ शकला नाही याची खंत आमच्या मनामध्ये आहे. पण महायुती म्हणून निवडणुका लढाव्यात अशी आमची भूमिका आहे. लोकसभेत विधानसभेत एकही जागा दिली नाही जागा दिली नाही तर काय करायचं मला. नाही जागा दिली नाही म्हणजे आता मी शिर्डी जागा मागत होतो. एक तर मी मागच्या वेळेलाच चूक केली की मी इकडे आपल्या पंढरपूरमध्ये मी 2 वेळेला निवडून आलो होतो. त्यावेळेला खानापूर आटपाडी आपल्या या मतदारसंघात होता. तर मी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला तो जो चुकीचा होता असं मला वाटू लागलं आता. त्यामुळे मी शिर्डीला गेलो आणि मी तिथं हरलो. जर कदाचित इकडं आपल्या माड्यामध्ये उभा राहिलो असतो तर तिथं मी 2 वेळेला निवडून आलो होतो. पण एक गोष्ट चांगली झाली की मी शिर्डीमध्ये हरल्यामुळं मी मोदींसोबत गेलो. नाहीतर मी जिंकलो असतो तर मी काही तिकडं जात नव्हतो आणि मला काय मंत्रिपद मिळत नव्हतं. म्हणजे या लोकांनी काय मला मंत्रिपद दिलं नव्हतं. त्यामुळं मी हरलो त्यामुळंच मी मंत्री झालो. त्यामुळं ठीक आहे. तर असं नाही माझी भूमिका अशी आहे की एकतर मुस्लिम समाज जो आहे या मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं या भूमिकेशी मी सहमत नाही. आणि मुस्लिम लोक जे आहेत ते आपले या देशातलेच मुस्लिम आहेत. ते सगळे हिंदूच होते अगोदर. हिंदूच्या अगोदर सगळे बौद्ध होते. बौद्ध होण्याच्या अगोदर सगळे वैदिक होते. आणि वैदिक धर्मामध्ये आलेली चातुर्वर्ण्य सिस्टीम जी आहे त्यामुळं समाजामध्ये विषमता वाढते हे गौतम बुद्धांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी समाज एकत्र आणण्यासाठी एक बुद्धिझम नावाचा एक जो धर्म आहे तो स्थापन केला आणि जो मानवतेवर समतेवर आधारलेला तो विज्ञानवादी धर्म होता. तेवढ्याला सगळा देश बुद्धिस्ट होता. अफगाणिस्तान बुद्धिस्ट होतं, पाकिस्तान बुद्धिस्ट होतं. जी तक्षशिला युनिव्हर्सिटी आहे, नालंदा युनिव्हर्सिटी तर बिहारमध्ये इंडियामध्ये आहे. पण तक्षशिला युनिव्हर्सिटी जी आहे ती युनिव्हर्सिटी रावळपिंडीपासून 30 किलोमीटरवरती मी तिथं जाऊन आलो मी 2-3 वेळेला. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलो. तिथं माझं लोकांनी स्वागतही केलेलं आहे आणि तिथल्या लोकांना वाटतं की भारत आणि आपण एकत्र आलं पाहिजे अशी तिथल्या जनतेची इच्छा आहे. पण हे राजकीय लोक आहेत ते काही त्यांना तर सुरू देत नाही आहे. त्यामुळं पाकिस्तानला जर चांगली प्रगती करायची असेल तर हे आतंकवादी हमले त्यांनी थांबवावे आणि भारताबरोबर त्यांनी दोस्ती करावी. पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आमच्या हवाली करावा. आता पाकव्याप्त काश्मीरमधले जे लोक आहेत ते सगळे भारतासोबत येण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळं कुठंतरी एकदा बसून हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि तसा भविष्यामध्ये भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले होतील अशी अपेक्षा आहे. आज दुबईमध्ये सामना आहे आपल्या भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना आहे. तिथे मला लोक थांबा म्हणत होते पण मी इकडं दुसरे कार्यक्रम असल्यामुळे मी आलो. तर आज भारत नक्की जिंकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भारताची टीम चांगली नाही लव जिहाद माझी भूमिका अशी आहे की 2 मुलांनी मुलींनी लग्न केलं तर त्याला विरोध होऊ नये. पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये. जर कायदा होत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी. आणि पण मुलं आणि मुली एकत्र येतात तर आता मुस्लिम सुद्धा आपल्या देशातलाच आहे, जो काय पाकिस्तानमधला नाही आहे.
तो मुसलमान आपला इथलाच आहे आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं योग्य नाही. नरेंद्र मोदींचा सबका साथ सबका विकासचा नारा जो आहे त्यामुळं मुस्लिमसुद्धा त्यांना मतदान करतात आणि अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिमांनी मतदान केलेलं आहे. सगळं जरी नसलं तरी आमच्या एनडीएला त्यांनी मतदानही केलेलं आहे. पण ठीक आहे, मतदानाचा विषय जरी वेगळा असला तरी माझं मत असं आहे, थोडं ब्रॉड थिंकिंग करून आपण त्यामध्ये मुलीला मुस्लिम करण्याची भूमिका अयोग्य आहे. आणि पण अशी जर लग्न होत असतील तर त्याला एकदम लव जिहाद म्हणून त्याला एकदम अवॉइड करू नये असं माझं मत आहे.